हा खरं म्हणलं तर एखाद्या आपल्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी गावाला आमच्या भागाला बदनाम करणं हे कितपत चांगलं आहे, त्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं. परंतु आत्मपरीक्षण करण्या इतपत ते लोक ज्ञानी आहेत असं मला वाटत नाही आहे. तरी सुद्धा आम्ही जनतेच्या दरबारात जात असतो, जनतेच्या न्यायालयात जातो. अनगरकरांना 6 वेळा आमदारकी, 7 वेळा आमदारकी ही तालुक्यातील जनतेनं दिली. जर गुंड असतो तर आम्हाला 7 वेळा आमदारकी पाटील परिवारांना दिलीच नसती. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की तर गुंडशाही आहे का नाही. आणि आता येणारे जिल्हा परिषद, आता मोहोळ शहरामध्ये जिथं आमची नगरपालिका होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरपालिका होती गेल्या वेळेला, तिथं आज राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार उभा नाहीये. किती परिवर्तन झालेलं आहे, किती लोकांच्या मध्ये परिवर्तन झालं. जर आम्ही गुंड असतो तर आम्ही राष्ट्रवादीतनं सोडलं तर लोक आमच्याबरोबर आले नसते. मोहोळचं मोठं शहर आहे, माझ्या गावापेक्षा मोठं शहर आहे ते सुद्धा. तर पुढच्या काळात सुद्धा आम्ही गुंड आहोत का काय आहोत हे भाषणातून सांगणार नाही, तर आमच्या मतदारसंघामध्ये जाऊन मतदारांना विचारून, मतदारांचा कौल हा अंतिम असतो. आम्ही गुंड असतो तर आमच्यावर 7 टर्म आमदारकी दिलीच नसती, आणि आम्ही गुंड असतो तर पुढच्या काळात सुद्धा आम्हाला आमदारकी किंवा आमच्यावर सत्ता मिळेल. आज सगळी सत्ता ही आमची भारतीय जनता पक्षाची आहे. या तालुक्यातली सगळी सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे. हे गुंडगिरीतून घेतलेलं नाहीये आणि आज नाहीये, 50 वर्षापासून ही सत्ता आमच्या विचारानं काम करते. तर मग जल्लोष करत असताना जे आहे ते अजित पवारांना त्याचं मी स्पष्टीकरण केलं की नेमकं स्पष्टीकरण की ते जोशमध्ये मुलांनी, ते तसा लहान आहे, जोशामध्ये त्याला ते आवरलं नाही आणि त्यानं तो असा एक न बोलावा अशा बघता वक्तव्य केलं. त्याचं मी समर्थन करत नाही, त्याचा मी निषेध करतो. आणि या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या मुलानं जरी काही चुकलं असेल तरी सुद्धा मी अजितदादांची, मोठ्या साहेबांची, पवार परिवारांची दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो आणि मोठ्या साहेबांच्या चरणावरती मी लीन होतो. आणि माझी विनंती राहील की हा विषय आता संपवा. हा राजकारणाचा विषय नाही, चुकलेल्या माणसाला बाप असते. मला खरं तर तुम्ही बोलताना असं म्हणालात की आपले सगळे गावातले जे तंटे ते इथंच सगळे मिटले जातात, गावकरी एकत्र. उज्ज्वला थिटे यांचा जो काही वाद आहे त्यांना काही सांगणार नाही तुम्ही इथे या सगळे वाद एकत्र. ते गावात आलीच नाही, ते गावात आलीच नाही. ते गावात, आमच्या गावातले जे वाद मिटवणारे लोक आहेत, मी नाही वाद मिटवत, आमच्या कमिटी असतात त्या वाद मिटवतात, त्यांच्याकडे ते आलीच नाही. काल इथं आली तेव्हा ज्या आमच्या महिलांनी फॉर्म भरल्या होत्या त्या सुद्धा म्हणल्या की तू आम्हाला इथे येऊन सांगितलं असतं की मला उभा राहायचं आहे, एखादं मी विड्रॉल केली असती म्हणली. त्यामुळं आणि तिचा वादच काय नाहीये. तिचा वाद काय नेमकं मला तर कळलं पाहिजे ना. मला विड्रॉलचा विषय निघाला म्हणून त्या असं पण म्हणतायत की मी नगरसेवक पदासाठी इच्छुक नव्हते, जर तुम्ही विड्रॉलच करणार होता तर मग मला नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उमेदवारी दिली असती तर मी आले असते. हा निर्णय एकट्या उज्ज्वला थिटेचा नाही किंवा हा निर्णय एकट्या राजन पाटलाचा नाही, हे गावानं ठरवायचं. गाव ठरवल ते राव ठरवत नसतं. त्यामुळे गावानं जर तिला ठरवलं असतं तर मी आनंदाने स्वीकारलं असतं. आमचं काय ना नाहीये, आम्ही सत्तेच्या फार मागे लागलेली माणसं नाहीये. झालं, थँक्यू. हे आमचं दिलगिरी व्यक्त केली ना आमची. आता विजय संपवून सांगितलं बरं का आम्ही. प्रचार करून गावाची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं वक्तव्य माजी आमदार राजन पाटील यांनी केलेलं आहे. माझ्या मुलाच्या वक्तव्याचा मी निषेध करतो असं देखील राजन पाटील म्हणाले. अजित पवार आणि शरद पवारांची मी क्षमा मागतो असं वक्तव्य देखील यावेळेस पाटलांनी केलेलं आहे. मुलाच्या तोंडून अपशब्द निघायला नको हवे होते, दिलगिरी यावेळेस व्यक्त करण्यात आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.